नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आपल्या सगळ्यांचं शॉपिंग विथ यामी या ब्लॉगमध्ये खूप खूप मनःपूर्वक स्वागत आहे. मी यामी लोहार. आज आपल्यासाठी घेऊन आलेले एक आगळं वेगळं कलेक्शन आणि ते आगळं वेगळं कलेक्शन म्हणजे तुम्ही विचारच करणार असाल, की यामिनी आज इतकी छान तयार झाली, काय कारण? तर मला जायचंय आज एक छोट्याशा फंक्शनला आणि म्हटलं वेअर करायचं असेल तर काय करायचं? हा प्रश्न पडला. तर मग म्हटलं चला एक काठापदराची साडी घालूया मस्त छानपैकी त्याच्यावर गळ्यातलं वगैरे, हातात अंगठी वगैरे हे सगळं. पण नंतर लक्षात आलं की आपल्याकडे छान असे कानातलेच नाहीत. मग विचार केला की माझ्याकडे जर कानातले नाही आणि माझ्याकडे जर एवढं सगळं आहे, तर कदाचित तुम्हालाही माझं ते कलेक्शन दाखवायला मला नक्की आवडेल. चला तर मग बघूया आजचं नवीन कलेक्शन. आजचं जे नवीन कलेक्शन आहे, जसं तुम्हाला मी बोलले, की आपलं नवीन जे कलेक्शन आहे ते कानातलंच आहे. आणि कानातलंच कनेक्शन म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली जी जोड येते ती म्हणजे गळ्यातल्यापासून. तर गळ्यातल्या कलेक्शन साठी मी एक सुंदर असं मंगळसूत्र घेऊन आले. जे मंगळसूत्र आगळी कोळी समाजामध्ये खूप फेमस आहे आणि प्रत्येक महिलेकडे आवर्जून हे कलेक्शन असतंच असतं. म्हणजे सोन्याचं तरी नक्की असणार. पण मलाही माहितीये की सोनं सध्या खूप महाग झालंय. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आणि आपल्या खिशाला हे परवडणार नाहीये. आणि परवडणार नसल्यामुळे मी कदाचित ज्यांना हौस असेल की आपण आगरी कोळी पद्धतीचे तर गळ्यातलं वगैरे घालू शकत नाही, तर आपल्यालाही त्याची हौस भागवता यावी म्हणून त्यासाठी उत्तम पर्याय म्हणून एक ऑप्शन आहे की सुंदर असं हे बघा, मस्त मासोळी, मस्त जागोजागी असे मासोळीचे पेंडंट आहे जिथे आपण मणी वगैरे घालतो. जसं गंठन असतं, गंठनला मण्यांचं असतं. म्हण आणि सुबक अशी सुंदर अशी बघा, खूप जवळून बघा फिश बघा, म्हणजे मासोळी किती सुंदर डिझाईन आहे, किती कोरिओग्राफ केलेलं आहे. आणि हे बघा, चला तर मी ना तुम्हाला वेअर करूनच दाखवते. सुंदर. हा, हे तर माझे आहेच गळ्यामध्ये. हे बघा. आला ना एक आगरी कोळी लुक क्रिएट झाला ना, मस्त झाकास भन्नाट, सोन्यालाही लाजवेल असं सुंदर सुरेख मंगळसूत्र. वाव. आणि प्राइस पण जास्त नाहीये. मी प्राइस तुम्हाला नक्कीच सांगेन किंवा तुम्हाला लिंक शेअर करेल डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात. कारण कधी कधी काय असतं की मी आज जर तुम्हाला प्राइस सांगितली तर कदाचित ती त्या प्राइस कधी कधी कमी होते, कधी जास्त होते सीझन नुसार. सो बेस्ट आहे की मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेल, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात. आणि जर तुम्हाला हे वेअर करायचं नसेल तर तुमची कुठली आगरी कोळी मैत्रीण असेल जी दागिन्यांची लवर असेल, तिला वेगवेगळे दागिने एक्सप्लोर करायला आवडत असतील, तर तुम्ही तिच्यापर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग आपण पुढचं कलेक्शन बघूया. मला तर अशी एक्साइटमेंट झालेली की मी कधी असे दुसरे कानातले वगैरे बघते आणि कधी घालते. कारण मी खूप वेळेस बघितले असे कानफुलं, कर्णफूल घालतात बघा भरपूर बायका. आणि नऊवारी वगैरे असेल किंवा एखादा इव्हेंट वगैरे असेल, खूप छान वाटतं. असं वाटतं कधीतरी आपणही घालावं. अरे बघा, तिरक्या वगैरे पण एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. आहे ना छान डिझाईन. इथे ना बघा तुम्हाला असं कानामध्ये अडकवण्यासाठी पण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही कानाच्या ह्यावर मी बघा तुम्हाला डायरेक्टली ना घालूनच दाखवते की घातल्यानंतर एक्झॅक्टली लुक कसा क्रिएट होतो. मला तर खूप आवडलं. ते बघा असं कान लटकवलं आहे ना, म्हणून त्यासाठी असं वरती कान लटकवायला पण दिलेलं आहे. Yes. एक इथून मला असं वाटतं की कानातलं घालायच्या आधी वरच्या कानामध्ये
अडकवून घेतलेलं बेस्ट आहे. वाव, बस पैसा वसूल. बघा म्हाळसा वगैरे, बानू वगैरे जी है ना. हे बघा असं दिलेलं आहे, जे तुम्हाला कानामध्ये वरती अडकवायचं आहे. मला माहिती की तुम्ही हे कलेक्शन नक्कीच जाऊन लगेच लगेच चेकआउट करणार आहात, लिंक शोधणार आहात. आणि एकच सेकंड हा. चला तर मग आता आपण पुढचं कलेक्शन बघूया आणि सुंदर असे कानातले आपण काढून घेऊया. आता पुढचे जर कानातले जर तुम्हाला दाखवायचे असतील मला, तर मला हे कलेक्शनचे कानातले काढून घ्यावे लागतील. वाव, मला असं झालंय की मी कुठले कानातले ठेवू आणि कुठले नको. आणि सगळे जे आहे ते एकापेक्षा एक आणि जबरदस्त आहेत. चला उशीर न करता मी तुम्हाला पुढचं कलेक्शन शेअर करते. पुढचं जे कलेक्शन आहे ते पण खूप झकास आहे. ना, मस्त छान असे मोतीचे टसल्स आहेत. हे बघा घातल्यानंतर सुद्धा किती सुंदर वाटतंय. त्याला पण अडकवायला सेम कानातल्या सारखं आहे. तुम्ही असे घालू शकता आणि घातल्यानंतर लगेच असं वेअर करू शकता. ठीक आहे. मला पाहिजे तर मी एक फोटो त्याच्यामध्ये शेअर करेलच, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जवळून ही कानातल्याची क्वालिटी कशी आहे. आवडत आहे ना. नक्कीच आवडत असणार, कारण खूप सुंदर असं कलेक्शन आहे, जे खूप कॉस्टली पण मिळतंय मार्केटमध्ये आणि रेअर पण आहे. नेक्स्टचे कलेक्शन आहे. 1 मिनिट, सॉरी माझी नर्स. अगेन जे नेक्स्ट इयरिंग जे आहेत ते बघा असे फिश आहे. याला फिश असल्यामुळे आणि खाली बघा असे हे आहे, आणि याला कानाला लावण्यासाठी हे पण दिले. हे बघा असं कानातलं लावल्यानंतर आहे ना, तुम्ही त्याला काय म्हणतात मला माहित नाही, आम्ही फिरकी वगैरे म्हणतो. फिरकी वगैरे अडकवली की हे जे आहे ना ह्या साईडला त्याचं संकन नसतं, तसं कानामध्ये अडकवायचं, जेणेकरून ही जी मासोळी ना ही पूर्ण कानाला इन्वॉल्व होते. बघा है ना. चला तुम्हाला दुसरंही घालून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नक्की हे कसं दिसणार.
हे बघा, आहे ना, वाटते ना छान अशी मासोळी. आणि कान पूर्ण भरल्यासारखं पण वाटतंय बघा, पूर्ण कान भरलेलं आहे. सॉरी, हे थोडं हलकं निघते, कारण ना मी त्याला थोडं पॅक नाही केलं. येस, टाईट नाही केलं, कारण लगेच काढायचं असतं ना, त्यामुळे मी थोडंसं दाबलं नाही. हो, ठीक आहे. चला तर मग आपण नेक्स्ट कलेक्शन कडे वळूया. एकापेक्षा एक सरस कानातले जर तुम्ही गळ्यातलं मंगळसूत्र आणि हे जर घातलं तर प्युअर तुमचा आगरी कोळी लुक क्रिएट होणार आहे आणि नाकात नाही. पुढचं कलेक्शन जे आपण बघणार आहोत सेम कानफूल आहे. तुम्ही कानफूल म्हणतात, कर्णफूल म्हणतात किंवा काय म्हणतात, मला कमेंट करून तुमच्याकडचं नक्की सांगा. कारण माझ्याकडे तर इथे आम्ही कर्णफूलच म्हणतो. हे बघा, हे असे सुंदर हलकेसे, आणि याला बघा अशी साखळी दिलेली, जेणेकरून तुम्ही कानात घातल्यानंतर तुम्ही तिला अशी कुठेतरी अडकवू शकता. हे बघा, मी ती जी साखळी आहे ना ती जास्त टाईट अडकवलेली नाहीये, पिन वगैरे लावून, म्हणून तुम्हाला कदाचित तसं वाटतंय. पण हे बघा, खूप सुंदर असा लुक क्रिएट झालेला आहे. जर तुम्ही असं घेऊन जर इथे असं अडकवत आहात आणि इथे एखादी छोटीशी पिन लावतात, आता सध्या मी तुम्हाला पिन लावून नाही दाखवू शकत, तरी हे बघा, माझे खिसे एक्स्ट्रा सिल्की असल्यामुळे माझ्या खिस्यांमध्ये थांबत नाहीये. जर कानातले बघितले तर खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हे बघा, चला तर मग शेवटचं आणि लास्ट आपण कलेक्शन बघणार आहोत. माझं ना असं विचारच पडले मी खूप सारं, कुठलं घेऊ आणि कुठलं नको, कुठलं ठेवू आणि कुठलं देऊ, असं वाटायला लागलं की मी माझ्यासाठी सगळेच कानातले ठेवून देऊ. हे बघा, सुंदर असं कानातलं, आणि बॅक साईडला बघा असं अडकवण्यासाठी दिलेलं आहे तुमच्या कानामध्ये, जेणेकरून तुम्ही
हलकसं मी कधी घातलेलं नाही ना, त्यामुळे मला थोडं घालण्यासाठी आणि कसं येस इट्स फाईन. येस, तसं पहिल्यांदा घालत असला ना की तुम्हाला आयडिया येण्यासाठी थोडासा वेळ जातो, कारण काही गोष्टी ज्या असतात ते एक्सपर्ट झाल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. वाव, लुक ॲट दिस, सुपर, जबरदस्त लुक आहे. पूर्ण कान भरलाय बघा माझा. साऊथ इंडियन मूवीज मध्ये पण बघा तुम्ही अशा प्रकारचे कानातले खूप सारे बघितले असणार. जर एवढे कानातले जर तुम्ही सोन्याचे करायला गेले तर किती कॉस्टली जाणार, आणि हेच जर तुम्ही नॉवेल्टी वगैरे मध्ये गेले किंवा तुमच्या आजूबाजूच्या शॉप मध्ये गेले तर आरामात 600, 700, 800 रुपयापर्यंत तुम्हाला डिझाईन, व्हरायटी आणि त्याची घडावण याच्यानुसार तुम्हाला भेटेल. पण मेशोवर जर तुम्ही बघितलं तर खूप कमीत कमी प्राइस मध्ये अवेलेबल आहे. हे बघा किती सुंदर लुक येते है ना. मंगळसूत्र तर मी प्रेमात पडली अक्षरशः, आणि कानातले तर असं झालंय मला काय करू आणि काय नाही. चला तर मग आज तुम्हालाही ही कलेक्शन आजचं कसं वाटलं नक्की सांगा. जर तुमच्या कुठल्या मैत्रिणी असे कानातले आणि साऊथ इंडियन ज्वेलरी म्हणा किंवा मराठी लुक करण्यासाठी जर ते असे कुठले कानफूल, कर्णफूल काय म्हणत असतील तुमच्याकडे, मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे जे कानातले आहे हे घेण्यासाठी जर कोणी इंटरेस्टेड असेल किंवा तुमच्या ह्या ज्या मैत्रिणी असतील की ज्यांना असे कानातले घालायला खूप आवडतात, त्यांना नवीन नवीन लुक क्रिएट करायला आवडत असतील, तर त्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. किंवा तुमची एखादी आगरी कोळी मैत्रीण असेल जिला ज्वेलरी घालायची खूप आवड असेल पण सोनं महाग असल्यामुळे कदाचित ती खरेदी करू शकत नसेल, तर तिच्याकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तिलाही हा कलेक्शन, हे मंगळसूत्र तिच्या कलेक्शनमध्ये ठेवायला नक्कीच आवडेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुमचा एक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी तुमच्यासारखा एक एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा आहे. आणि मी आजपर्यंत जेही तुम्हाला शेअर करणार आहे ते जेन्युअनली शेअर करणार आहे. जर चांगलं असेल तर मी तुम्हाला चांगलं शेअर करेन, जर वाईट असेल तर मी तुम्हाला त्यातलंही सांगेल की याच्यामध्ये काय डूज आहेत, काय डोंट्स आहेत. आणि विशेष म्हणजे मी आधी ओपन करून बघितल्यानंतर मी बघते की जर ती वस्तू व्यवस्थित चांगली असेल तरच मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवते, अन्यथा मी तुमच्यापर्यंत शेअर करत नाही. असंच माझ्या ज्या चॅनलवर तुम्ही बघायला गेले तर ज्वेलरी आहे, त्याच्यासोबत साड्या आहेत, ड्रेसेस आहेत. लवकरच मी लहान मुलांचे कलेक्शन घेऊन येत आहे, आणि अजून तुम्हाला कुठलं वेगवेगळं कलेक्शन बघायला आवडत असेल तर मला नक्की सांगा. आणि मी जेही कलेक्शन घेऊन येते ते खूप अफोर्डेबल असेल, कमी प्राइस मध्ये असेल. माझा प्रयत्न हाच असतो की तुमच्यापर्यंत चांगला आणि योग्य वस्तू पोहोचवता यावी. ठीक आहे. परत एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि बेल आयकनला हिट केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळत राहील. आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.